तर चला मंडळी, आज अगदी खानदेशी पद्धतीने मस्त गोड चविष्ट कैरीचं लोणचं आपण इथं बघूया. अगदी संपूर्ण सविस्तर आणि अचूक प्रमाणात ही रेसिपी तुम्हाला मिळेल. तर सुरुवात करूया. इथं कैऱ्या तुम्ही बघू शकता, हिरवीगार आणि कडक कैरी मी निवडलेली आहे. तर वजनी प्रमाणात या 6 किलो कैऱ्या आहे. तर कैऱ्या आधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. त्यावर जो चीक असतो तो पुसून घ्यायचा आणि कोरड्या झाल्यानंतर आपण या कैऱ्याचे काप करावे. काप अशा प्रकारे करावे, मध्यम आकारामध्ये किंवा आपल्या आवडीनुसार केले तरी चालतील. कैऱ्या आपण छानपैकी निवडून घेतलेल्या आहे, म्हणजे कडक कैरी निवडली आहे. त्यामुळे एकही कैरी अशी पिवळसर किंवा अशी सैलसर नाही, अगदी कडक आणि पांढरी शुभ्र कैरी आहे. तर आपण या फोडी करून घ्यायच्या. यामधील ज्या कोय असतात त्या बाजूला काढायच्या. तर मंडळी, वजनी प्रमाणात या कैऱ्या आहेत 6 किलो, कारण 1 किलो कचरा यामध्ये निघतोच. म्हणजेच कोय बाजूला काढू किंवा काही कैऱ्या खराब निघाल्या त्या बाजूला काढून 5 किलोच्या फोडीचं प्रमाण आपण इथं आज बघणार आहोत. आता नंतर मसाले आपण बघून घेऊया. आपण सुरुवातीला तेल, इथं शेंगदाण्याचंच तेल मी नेहमी वापरते, तर 1 पाऊच मी वापरणार आहे. आणि बघा, रेडीमेड असे मसाल्याचे केप्रचे पाकिटं देखील 2 आपण यात टाकणार आहोत. या व्यतिरिक्त आपण खडे मसाले तर वापर करणारच आहोत. आता मीठ आपल्याला वजनी प्रमाणात 200 ग्राम घ्यायचं आहे. मोहरीची डाळ, शोप, धणे आणि एक्स्ट्रा तिखट आपण घालूया, म्हणजे चटपटीत चटकदार हे लोणचं होईल. यासोबतच आपण खड्या मसाल्यांचा देखील वापर करणार आहोत. तर या खड्या मसाल्यांची संपूर्ण यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि अशाच प्रकारे चटपटीत खानदेशी पद्धतीने गोड लोणचं बनवा. आपण यामध्ये तेजपत्ता, शिवाय दालचिनी आणि सुंठ देखील वापरणार आहोत, हे लक्षात असू द्या. संपूर्ण फोडी केल्यानंतर यामध्ये ज्या कोय असतात, विठोडी असते आतमधली, त्या वेगळ्या काढायच्या आणि एक-एक फोड व्यवस्थित पुसून घ्यायची. याला कचरा राहायला नको आणि यामध्ये ओलावा राहायला नको, याची काळजी घ्यायची आहे. आणि संपूर्ण पुसून घेतल्यानंतर फॅनखाली 15 ते 20 मिनिटं या चांगल्या वाळू द्यायच्या, कारण यातला जो मॉइश्चर आहे तो निघतो. दुसरीकडे तेल गरम करायला ठेवायचं. वाफा निघेल एवढं तेल गरम करायचं आहे आपल्याला. या गरम तेलामध्ये आपल्याला संपूर्ण मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी आधी शोपची पावडर, खड्या मसाल्यांची पावडर आणि धण्याची पावडर, शिवाय मोहरीची डाळ, हे सगळं एका परातीत तुम्हाला दिसत आहे आणि गरम तेलाचा वापर करून ते व्यवस्थित आपण फ्राय करून घेत आहोत. तेल इतकं गरम आहे की बुडबुडे इथं निघत आहेत. अशाच प्रकारे गरम तेलाचा वापर करा, म्हणजे मसाले कच्चे राहत नाही. शिवाय असा मस्त मसाल्यांचा घमघमाट इथं आहे की शेजारच्यांना देखील कळतं आहे की आमच्या घरात लोणचं टाकलं जात आहे. तर मंडळी, म्हणायचं तात्पर्य हेच आहे की इथं गरम तेलाचा, कडक तेलाचा वापर करा. दुसरीकडे तुम्ही बघू शकता, एका वाटीमध्ये हिंग आहे, शिवाय लवंगा घेतलेल्या आहे आणि इकडे मेथ्या दिसत आहे. तर प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेच, पण ते देखील गरम तेलामध्ये टाकून घेतले आहे. आणि नंतर आपण जे रेडीमेड पॅकेट आणले ते देखील आपण याच मसाल्यामध्ये टाकून घेऊया. त्यांना देखील आपण गरम तेलामध्ये टाकून परतवून घेऊया, म्हणजे कच्चापणा निघेल. शिवाय चव ही अतिशय उत्तम या मसाल्यामुळे येते, म्हणून मी आवर्जून केप्रचे 2 पॅकेट यामध्ये टाकते. तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप करा, तुमच्या आवडीनुसार. आता तुम्ही बघू शकताय, संपूर्ण मसाले आपल्याला व्यवस्थित फ्राय केल्यानंतर यामध्ये कच्चापणा राहायला नको म्हणून भरपूर तेलाचा आपण इथं वापर करत आहोत. वर्षभर आपल्याला हे लोणचं टिकवायचं आहे. तेलाचा वापर जास्तच इथं करावा. शिवाय तेजपत्ते देखील आपण अशाच प्रकारे व्यवस्थित गरम तेलाने फ्राय करून घेऊया. पातेल्यात थोडं जेव्हा तेल राहतं तेव्हा आपण हे जे वाट्यांमध्ये हिंग, लवंग आणि मेथ्या घेतल्या आहेत, त्या देखील त्या पातेल्यात आपण व्यवस्थित गॅसवर ठेवून फ्राय करायच्या. म्हणजे कसं आहे, कच्चापणा राहण्याची शक्यता तर राहत नाही, मात्र मसाला असा मस्त फ्राय झाल्यानंतर लोणच्याची चव खूप छान येते. तर काही वेळातच तुम्ही बघू शकताय, परातीच्या वर अशी फेसाळ लेयर आलेली आहे. ती आणि गरजेची आहे, कारण यामुळे आपल्याला कळतं की आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. आता शेवटी राहिलेल्या तेलामध्ये आपण ज्या मेथ्या आहे किंवा लवंगा आणि हिंग आहे ते टाकून व्यवस्थित परतून घेतले आहे. त्या आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मंडळी, इथं लोणचं म्हटलं म्हणजे ही जी स्टेप आहे मसाल्यांची, ती खूप महत्त्वाची आहे. हे चुकलं म्हणजे कसं आहे, लोणच्याच्या चवमध्ये फरक पडतो. तर अशा प्रकारे लसलशीत हे फ्राय होऊन परातभर हा मसाला आपला तयार झालेला आहे. मसाला थोडा थंड होईल तोपर्यंत आपण पुढची कामं करूया. म्हणजेच काय, तर गूळ, कारण आपण गोड लोणचं करत आहोत तर गूळ हा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे. इथं मी 3 किलो प्रमाणात हा गूळ घेतला आहे. गूळ एका मोठ्या तगारीमध्ये फोडून घेतला. आता तो मोकळा करून घेऊया. आता परातीमधील जो मसाला आहे तो थोडाफार थंड झालेला असतो. तो आपण या मोकळ्या केलेल्या गुळात टाकून घेऊया. म्हणजे कसं आहे, थोडीशी उष्णता या गुळाला मिळेल आणि थोडा तो पातळ होईल. आणि नंतर संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या असतात. पण त्याआधी हा मसाला या गुळात आपण छान मिक्स करून घेऊया. आणि मीठ देखील याच वेळेस टाकून घेऊया. तुम्ही जाड मीठ टाका किंवा अशा प्रकारे बारीक मीठ टाकलं तरी आरामात ते विरघळतं.
आता परातीमध्ये तुम्ही बघू शकता भरपूर तेल होतं, तर थोड्या प्रमाणात मीठ इथं टाकून मी ही परात देखील एकदम स्वच्छ करून घेतली आहे. म्हणजे इथं वाया काहीच आपल्याला घालायचं नाही. तर बघा अशा प्रकारे थोड्याफार आपण टिप्स वापरून आपण स्वच्छ हे परात करून घेतलेलं आहे. आता पुढे मीठ मिक्स झाल्यानंतर आपल्याला फोडी टाकायच्या असतात. तर फोडी या छानपैकी सुकलेल्या आहेत. म्हणजे यामध्ये मॉइश्चर नाही, ओलावा नाही. यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही, याला बुरशी लागणार नाही. तर या काही छोट्या-छोट्या टिप्स आहेत, त्याचा तुम्ही अवलंब करा. म्हणजे लोणचं वर्षभर छान टिकेल, खराब होणार नाही आणि वर्षभर तुम्हाला या चटकदार लोणच्याचा आस्वाद घेता येईल. तर मंडळी नेहमीच मी 5 किलो, 10 किलो अशा प्रमाणात लोणचं घालते. मात्र कमेंट्स मला बऱ्याच आलेल्या आहेत, की तुम्ही 1 किलो प्रमाणात लोणचं दाखवा. तर मी लाईव्ह व्हिडिओ याचा पुढे घेणारच आहे. त्यासाठी नक्की तुम्ही लाईव्ह व्हिडिओ जॉइन करा. म्हणजे प्रत्यक्ष लोणचं कसं घातलं जातं हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर त्यासाठी लाईव्ह व्हिडिओ जॉइन करायला विसरू नका. आता इथं तुम्ही बघू शकताय 3 ते 4 तासानंतर गुळाला पाणी सुटतं आणि मसाले, गूळ, मीठ आणि फोडी एकजीव झालेल्या आहेत. म्हणजे आता हे छान मुरेल. तर मुरण्यासाठी तर आपण 5 ते 6 दिवस असंच तगारीत ठेवायचं. मध्ये-मध्ये हलवत राहायचं आणि बरणीत भरताना बरणीला आपण हिंगाची फोडणी द्यायची आणि मग हे लोणचं वर्षभरासाठी स्टोअर करायला बरणीमध्ये साठवायचं. तर मंडळी कसं वाटलं आजची आपली ही एक खानदेशी पद्धतीने गोड लोणच्याची रेसिपी नक्कीच आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. तुम्हाला आमच्या रेसिपी कशा वाटतात आणि अशा छान-छान आणि भरपूर रेसिपी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या एका लाईव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.